शेतकऱ्यांसाठी न्याय मागतो म्हणून आमचं निलंबन झालेलं आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। या सरकारकडून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय असाही आरोप त्यांनी केलेला आहे। महाराष्ट्रातील सरकारचं पक्ष फोडा घर फोडा एवढंच काम सुरू असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। जागा वाटपामध्ये आपण पुढच्या आठवड्यामध्ये चर्चा करू असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे। आक्रोश मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे। आक्रोश मोर्चा रॅली आज बारामती मतदारसंघात आहे। बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहात। ताई, आजचा तिसरा दिवस आहे आक्रोश रॅली बारामती लोकसभा मतदारसंघात आहे, कसं बघताय? तुम्ही बघताय काय परिस्थितीतून राज्यातला शेतकरी, या काळ्या मातीशी इमान राखणारा या शेतकरी किती अडचणीत आलेला आहे। त्याचबरोबर आज सकाळी आणि गेले अनेक दिवस मी पार्लमेंट झाल्यापासून जेव्हा मतदारसंघात आले, रोजच मला अंगणवाडी सेविका भेटत आहेत। 3 तारखेला त्यांचा राज्यव्यापी असं आंदोलन आहे आणि आजही सगळ्या अंगणवाड्या बंद आहेत। आणि ही जी दडपशाहीचं सरकार आहे, महागाई, बेरोजगारी, अंगणवाड्यांवर सेविकांवर होणारा अन्याय आणि शेतकऱ्यांच्यावर होणारा अन्याय, ह्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने आम्ही सगळे लढतोय। आणि माझं आणि अमोल दादांचं निलंबन ही जे झालं ते शेतकऱ्यांना आम्ही न्याय मागत होतो। आम्ही एवढंच म्हणत होतो की कांद्याला, दुधाला हमी भाव द्या, सोयाबीनला हमी भाव द्या, पण ते सरकार ऐकायच्या मनस्थितीत नव्हतं आणि म्हणून आमच्या सगळ्यांचं निलंबन झालं। आज तुम्ही आक्रोश मोर्चा काढता आहात, शेतकऱ्याला कोणी वाली नाही राहिलं असं वाटतं तुम्हाला? नाही, हे शेतकऱ्याचा कंबरड मोडण्याचा पाप जर कुठल्या सरकारने केलं असेल तर आज केंद्र आणि महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे, त्यांनी केलेलं आहे। प्रचंड अडचणीत चाललेलं आहे। तुम्ही कुठलाही दूध संघ बघा, आजच मी दूध संघाच्या काही लोकांना आज इथे यायच्या आधी भेटले, त्यांची तीच म्हणणी आहे की आज 26 रुपयावर दूध आलेलं आहे। त्यामुळे त्यांना म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि त्यांच्या पदरात पडणारे पैसे हे खूपच कमी झालेले आहेत। कांद्याचा तर प्रश्न माहिती आहे, इथेनॉलमध्ये तुम्ही पाहताय काय यूटर्न या केंद्र सरकारने केलेलं आहे। त्याच्यामुळे पूर्णपणे सरकार शेतकऱ्याच्या विरोधी हे केंद्राचं आणि महाराष्ट्राचं सरकार आहे। तुमच्या आक्रोश रॅलीनंतर सरकारचे डोळे उघडतील आणि शेतकऱ्यांकडे लक्ष देईल असं वाटते का या रॅलीमध्ये? आमच्याकडून पूर्ण प्रयत्न होत राहतील, कारण काय ही लढाई असत्याच्या विरोधात सत्याच्या मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही करतोय। शेवटचा प्रश्न, आक्रोश मोर्चामध्ये तुम्ही आलेला आहात, कुठपर्यंत असणार आहात आणि उद्याची नेमकं कसं भूमिका असणार? नाही, मी आज आणि उद्या माझ्या लोकसभा मतदारसंघात आक्रोश मोर्चा आहे, त्याला पूर्णपणे मी असणार आहे। आणि त्याच्यानंतर उरळी कांचनला जेव्हा जाईल तेव्हा मी पुढे जाणार, कारण का शिवसेना आणि काँग्रेसचे नेते येणार आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी मी परत पुढे जाईन आणि मग आक्रोश मोर्चाचं पुण्यात स्वागत करेन। एकीकडं खासदार अमोल कोल्हेंना पाडण्यासाठी अजितदादांनी चंग बांधलाय, तर तुम्हाला पाडण्यासाठी भाजपने चंग बांधलाय, कसं बघाकडे त्यातून तुम्ही आक्रोश रॅली काढता? ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे आम्ही दडपशाहीवाले नाहीत। दडपशाही केंद्र सरकार विरोधात बोलला इन्कम टॅक्स लाव, विरोधात बोलला CBI कर, विरोधात बोलला ED लाव, विरोधात बोलला निलंबन कर। त्याच्यामुळे आम्ही लोकशाहीवाले आहोत आणि कोणीतरी विरोधात लढलंच पाहिजे। खूप खूप धन्यवाद। तर होत्या खासदार सुप्रिया सुळे ज्या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या पुढच्या काही वेळामध्ये दौंडमधून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। कॅमेरा पर्सन विजय राऊत सह जयदीप भगत, ABP माझा, दौंड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।